महाराष्ट्रात जबरदस्तीनं किंवा फसवणुकीनं होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हा महत्त्वाचा कायदा मंजूर केलाय। आज समाजात बळजबरीनं होणारी धर्मांतर आणि त्याद्वारे होणाऱ्या शोषणाची बरीच प्रकरणं उजेडात येत आहेत। अशा घटना रोखण्यासाठी या कायद्याचा उपयोग होईल। तसंच या कायद्यानुसार जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन किंवा दबाव टाकून धर्मांतर करणं हा गुन्हा मानला जाणार आहे। अशा प्रकारे धर्मांतर घडवून आणणाऱ्यांना 7 ते 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 5 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते। याशिवाय या कायद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला धर्म बदलायचा असेल तर त्यानं किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना नोटिशीद्वारे कळवणं आवश्यक असेल, अन्यथा ते धर्मांतर बेकायदेशीर मानलं जाईल। तसंच धर्मांतर झाल्यानंतर ते 25 दिवसांच्या आत अधिकृतपणे नोंदवणं देखील बंधनकारक असेल, अन्यथा ते अवैध मानलं जाऊ शकतं। जर धर्मांतरित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना संशय वाटला की धर्मांतर जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभनामुळे झालंय तर ते तक्रार करू शकतात आणि त्यानंतर पोलीस चौकशी करून प्रकरणाचा तपास करतील। या कायद्याद्वारे महिला, अल्पवयीन आणि अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना विशेष संरक्षण मिळणार असून त्यांच्या संरक्षणासाठी कठोर दंडात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत। या कायद्यानं घटनेनं दिलेले स्वतःचा धर्म मानण्याचं स्वातंत्र्य कायम राहील, पण जबरदस्तीनं दुसऱ्याचं धर्मांतर करणाऱ्यांची आता सुटका नाही।